NDRFचे जवान देखील पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो हे सर्व NDRFचे जवान आहेत। मदत कार्य अर्थात काय नेमकं कशा पद्धतीने मदत पोहोचेल NDRFचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो आग विझवण्याचा आग अर्थात विझलेली आहे तरी देखील त्यावर आता पाणी मारलं जाते। अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारता आपण पाहू शकतो त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमा झालेली आहे। NDRFचे जवान अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची आता सखोल चौकशी केली जाईल। नेमकं कशामुळे तांत्रिक बिघाड होता, नेमकं कशामुळे होतं। VSR या कंपनीचं हे विमान होतं, ज्या कंपनीच्या या विमानामध्ये 5 जण होते, त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलीस प्रशासन असू दे किंवा अग्निशमन दलाचे जवान असू दे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची तो माहिती घेऊन पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। घटनास्थळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अग्निशमन दलाला या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे। VSR कंपनीचं हे विमान होतं आणि या विमानाची सेवा मुंबई, हैदराबाद, बंगळुरू या भागामध्ये खास करून दिली जाते, ओडिशामध्ये सुद्धा दिली जाते। याच विमानामधून अजित पवार यांचा हा प्रवास मुंबई ते बारामतीचा आणि दृश्य आपण या ठिकाणी पाहताय बारामती रुग्णालयाबाहेरची। नेते मंडळी, मंत्रिमंडळी या ठिकाणी आता पोहोचत आहेत दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। तर संदीप क्षीरसागर हे देखील आता या ठिकाणी बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्यासोबत काम करताना त्यांच्याही बऱ्याचशा आठवणी या ठिकाणी असतील। अजित पवार यांचा सगळ्यांशीच खूप उत्तम असा संवाद होता आणि त्यामुळे आज सर्व पक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय, मात्र आज सकाळी हा अपघात महाराष्ट्राची कसा झाला असेल या ठिकाणी वरती जर आपण बघितलं तर ही बारामती विमानतळाची धावपट्टी आहे। आपल्या समोर ही पाहू शकतो, ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीच्या बाजूला असणारा हा खोलगड भाग आहे, दरी आहे, ज्या दरीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। आपण पाहू शकतो VSR या कंपनीचं हे विमान आहे आणि जी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्यानुसार हे विमान या धावपट्टीवरती उतरवण्याचा प्रयत्न पायलटने पुरेपूर केला, मात्र त्या प्रयत्नांना त्याला यश आलेलं नाहीये आणि त्यानंतर हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि कोसळल्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मोठा आवाज आला, त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला, आग या विमानाला लागली। प्रत्यक्षदर्शीने ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र आग इतकी मोठी होती ती विझवणं शक्य नव्हतं। मात्र त्यानंतर या विमानाचे जे काही पार्ट आहे ते अक्षरशः त्या शेवटच्या घरापर्यंत उडाल्याचं माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। काही वेळापूर्वी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की हा अपघात नेमका कसा घडलेला आहे। त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे अतिशय भीषण असा हा अपघात होता। त्यानंतर ते सर्व प्रत्यक्षदर्शी किंवा इथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत ते देखील अपघाताच्या जवळ पोहोचले आणि त्यानंतर एक डेड बॉडी आहेत त्या बाहेर काढल्या गेल्यात, ज्यामध्ये अजित पवार यांचं जी काही डेड बॉडी होती ती त्यांच्या हातात असणाऱ्या घड्याळ आणि त्यांनी घातलेला गॉगल आणि गुलाबी जॅकेट यावरून त्यांची डेड बॉडी ही ओळखण्यात आल्याचं माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे आणि त्यानंतर त्या इथल्याच नागरिकांनी या सगळ्या डेड बॉडींना झाकण्यासाठी ब्लँकेट, काही त्यांच्या घरात असणारे जे कपडे होते ते आणून या सगळ्या मदत कार्य करणाऱ्या पोलीस त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं आणि त्यानंतर ह्या डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ह्या घटनेनंतर इथल्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस प्रशासनावरती देखील मोठा ताण मदत कार्य पोहोचवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो अजून देखील साधारणतः 8:30 ते 9च्या सुमाराचा हा अपघात आहे, कारण 8 वाजता हे जे विमान होतं ते मुंबईहून बारामतीकडे निघालं होतं। 8:40 हे विमान बारामती विमानतळावरती दाखल होणार अशा पद्धतीचं एक नियोजित होतं। साधारणतः 8:45च्या सुमारास हा अपघात झालाय अशी माहिती
प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आज अजित पवारांच्या बारामती तालुक्यामध्ये 4 जाहीर सभांचं आयोजन केलं होतं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ या सभा होत्या आणि या सभांसाठीच आज अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये दाखल होणार होते। ज्यावेळी अजित पवार आज या ठिकाणी येणार त्यामुळे बारामती विमानतळावर त्यांचे इथले स्थानिक पीए, स्थानिक सुरक्षा यंत्रणा, त्यासोबत काही कार्यकर्ते ज्या ठिकाणी सभांचं नियोजन केलंय तिथले कार्यकर्ते देखील बारामती विमानतळावरती उपस्थित होते। त्यांना जेव्हा हा अपघात घडल्याचं लक्षात आलं ते देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि मदत कार्याला सुरुवात झाली। मात्र प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार ज्यावेळी विमान कोसळलं त्याच वेळी या 5ही जणांचा मृत्यू झाला होता, कारण विमान अतिशय जोरात आवाज झाला, जोरात वरून या ठिकाणी या दरीमध्ये कोसळलंय। धक्कादायक असा भीषण असा हा अपघात म्हणता येईल। बारामतीकरांवरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजित पवारांनी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या त्या पहिल्या दिवसापासून प्रचाराला सुरुवात देखील केली होती। महानगरपालिका निवडणूक मतदान ज्या दिवशी पार पडत होतं शहरात त्याच दिवशी अजित पवारांनी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा मेळावा देखील या ठिकाणी आयोजित केला होता आणि आज देखील आपण बघितलं तर 4 सभांचं आयोजन अजित पवारांनी बारामतीत केलं होतं। एकूण झंझावात या जिल्हा परिषद निवडणुकीचा पाहायला मिळाला होता अजित पवारांकडून, कारण महानगरपालिकेमध्ये अपेक्षित त्यांना यश मिळालं नव्हतं। त्यामुळे जिल्हा परिषदेवरती सत्ता राखण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न देखील सुरू झाले होते। आत्ता आपण या ठिकाणी पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान जे आहे त्या ज्या ठिकाणी ही आग लागली होती ते खरं तर विझलेली आहे। आता पुन्हा एकदा त्या आगीवरती पाणी मारण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे। एनडीआरएफचे जवान देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या नेमकं काय घडतंय ते आणि दुसरीकडे बारामती रुग्णालयाच्या बाहेर ज्या ठिकाणी आक्रोश जो आहे कार्यकर्त्यांचा, अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचा आणि तुफान गर्दी जी आहे ती रुग्णालयाच्या बाहेर झालेली आहे। एक एक करून